पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या सुंदर विश्वाचं चक्र युगानुयुगापासून अविरत फिरत आहे. निसर्गाची देणगी आहे निळाशार अथांग समुद्र, निळी निळी धरा, चांदण्यांनी नक्षत्रवेलींनी सजलेलं निळं आकाश. पृथ्वीवर पसरलेली विस्तीर्ण घनदाट जंगल, उंचच उंच पर्वतरांगा, खोल खोल दऱ्या, विशाल मोठे मोठे डोंगर, भूगर्भातील प्रचंड साठा, पवित्र पावन नद्या, झुळझुळणारे झरे, सुंदर हिरवीगार वनराई, बहरलेली शेती, डोलणारे वृक्ष, फुलणारी फळणारी असंख्य फुले फळे, अशा सुंदर निसर्गात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, वन्यजीव वास्तव्य करतात. पाण्यातील जीवसृष्टीचं चक्र शतकानुशतक फिरत आहे. निसर्गाची माया अद्भुत आहे. या असंख्य जीवात्म्यांचं पृथ्वीवरचं वास्तव्य, निसर्गाशी बांधलेली त्यांची नाळ, निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं हे बुद्धी पलीकडलं, कल्पनेपलीकडचं आहे. आज मनुष्य जातीची उत्पत्ती होऊन लक्षावधी वर्ष उलटून गेली, पण निसर्गातील अद्भुतता संपलेली नाही. हा सुंदर निसर्ग मनुष्याला अगदी आदिमानवाच्या अवस्थेपासून अचंबित करीत आलेला आहे. निसर्गात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना या मानवाला चमत्कारासारख्या वाटायच्या. घनघोर धुवाधार, धो-धो पडणाऱ्या पावसानं मनुष्य आश्चर्यचकित व्हायचा. पण फिरत्या कालचक्राबरोबर मनुष्य बदलत गेला. विज्ञानाचे वेगवेगळे आविष्कार प्रगतीकडे झेपावले आणि आपण या निसर्गावर मात करू शकतो हे मनुष्याने ओळखलं. आणि निसर्गावर मानवाचं आक्रमण हे पशुत्वाच्या पातळीपर्यंत पोहोचलं. मानवाच्या वृत्तीतला बेदरकारपणा वाढला आणि आज त्याचे दुष्परिणाम निसर्गासह मनुष्याला सहन करावे लागतायत. या भीषण वास्तवातून मुक्त व्हायचं असेल, आपली सुटका करून घ्यायची असेल, तर जंगलं वाचवायला हवीत. त्यासाठी प्रत्यक्ष जंगलात जायला हवं. तरच या जंगलाविषयी आपल्या हृदयात प्रेम उत्पन्न होईल. चला तर मग आज आपण शहराच्या प्रदूषणापासून दूर दूर विविधतेने नटलेल्या जंगलात जाऊया. मेळघाट या अभयारण्याचे हिरवेगार बाहू आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत. निसर्गाचा अनमोल ठेवा पाहून आपण चकित व्हाल, पण मानवामुळे, पर्यावरणाच्या असमतोलामुळे आपण काय गमावतो आहोत, काय मिळवतो आहोत, हेही या जंगल प्रवासात आपल्या लक्षात येईल. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांनी व्यापलेला हा सुंदर प्रदेश, चिखलदरा आणि धारणी या तालुक्यातील दूर दूर पसरलेला हा घनगर्द डोंगराळ भाग, अनेक घाटांचा मेळ असलेला मेळघाट. मेळघाटात प्रवेश केल्यानंतर ह्या परिसरातील रहिवासी, कोरकू, गौंड तसंच अन्य जमातीचे लोक
आपलं खूप प्रेमानं आदरानं स्वागत करतील. पण जंगलाच्या हृदयातील एक भळभळती जखम म्हणजे या जंगलानं त्यांचं वैभव गमावलंय. या जंगलात आधी वास्तव्य करणारे कितीतरी जीव आता नामशेष झालेत आणि त्याची वेदना या आदिवासींच्या डोळ्यात तुम्हाला नक्की जाणवेल. ऋतुमानानुसार मेळघाट या जंगलाचं रूप बदलत जातं. मेळघाट हे शुष्क पानगळीचं जंगल आहे. उन्हाळ्याच्या काळात इथे वन्य प्राण्यांचं दर्शन होतं. एरवी जंगलाचा पसारा विस्तीर्ण आहे. प्रत्येक ठिकाणी पोहोच रस्ते नसल्यानं वन्य प्राणी पाहण्यासाठी कुठं जावं याचा अंदाज घेणं कठीण आहे. उन्हाळ्यात झाड पानांची गळती होते. लहान मोठ्या साऱ्याच वेलींचं गवत सुकून जंगल कोरडं होतं. पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागतं. तसे तसे इथले वन्य प्राणी उपलब्ध नैसर्गिक पानवठ्याकडे येतात. कसा वाटतोय हा रणरणत्या जंगलांचा प्रवास? प्राण्यांशिवाय जंगल ही कल्पना तरी करण्यासारखी आहे का? जंगलांची अशी दुरावस्था होण्यामागं कोण कारणीभूत आहे? विचार करायला हवा. आता तरी विचार करा. जंगल तोड बंद करा. पर्यायाने जंगल वाचवा. शासकीय व्याघ्र प्रकल्प घोषित करून ही मेळघाटची शान असलेले वाघ इथून नाहीसे झाले आहेत. वाघांचं देखणं दर्शन आता कुठे व्हावं? आंतरराष्ट्रीय माफियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केलं. चोरट्या शिकारी वाढल्या. सरिस्का असो नाहीतर मेळघाट सारखं भव्य अरण्य असो, अनेक व्याघ्र प्रकल्पातून वाघ नाहीसे झालेत. मात्र मेळघाटचा शिलेदार सर्वात अवाढव्य शाकाहारी प्राणी गवा हा मात्र पाणवठ्याच्या आसपास जंगलामध्ये, कळपामध्ये हमखास तुम्हाला आजही पाहायला मिळेल. मानवी वस्तीच्या जवळपास चितळांचे कळपही भर रस्त्यात दिसतात. जंगलात आत गेल्यावर सांबर, चौशिंगा दिसतील. पाणवठ्याच्या जवळ अत्यंत सावधगिरी बाळगून सुरक्षित ठिकाणी तुम्ही बसलात तर कधी कधी अस्वल, दिवसा रानडुकरांचे कळपही पाहायला मिळतील. पण शहरी, ग्रामीण भाग, जंगल ही सारीच क्षेत्र विविध पर्यावरणीय प्रश्नांनी व्यापलेली आहेत. प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्ती मिळवणं ही काळाची सर्वात मोठी गरज आहे. मानवी आणि नैसर्गिक आपत्तींनी मेळघाट अभयारण्याला कितीही ग्रासलेलं असलं तरी उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यावर तुम्ही इथं आलात तर निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण तुम्हाला मोहून टाकेल. संपूर्ण जंगल हिरव्यागार शालीनं झाकलेलं दिसेल. ठिकठिकाणी नदी नाले भरभरून वाहताना दिसतील. सृष्टीचं हे हिरवं वैभव पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. मेळघाटातलं पक्ष्यांचं, प्राण्यांचं सौंदर्य हे आजही खूप लक्षवेधक आहे. पण पूर्वी जवळजवळ 800 जातींच्या विविधतेने नटलेल्या वनस्पतींची शास्त्रीय नोंद इथे झाली आहे. पण काळाच्या ओघात त्यापैकी काहीच वनस्पती शिल्लक आहेत. तसंच पक्षी प्राण्यांचंही आहे. पूर्वी या भागामध्ये 264 प्रकारच्या जातींचे आगळे वेगळे पक्षी त्यांच्या मंजूळ किलबिलाटाने मन मोहून टाकत असत. पक्ष्यांच्या दुनियेतली इथली विविधतेची भरारी जगप्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प असलेल्या मेळघाट मधल्या जंगलामध्ये आज आपण खूप रंगलो. या अभयारण्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. तरच पूर्वीसारखे रुबाबदार वाघ, रानगवे यासारखे प्राणी पाहायला मिळतील. दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या प्राण्यांना जीवे मारून टाकण्यासाठी नदीच्या पाण्यात विष कालवलं जातं, वणवा लावून उभं जंगल जाळलं जातं. कसे होतो आपण आणि कसे झालो आहोत? इथल्या आदिवासी, रहिवासी यांच्या पूर्वजांनी या जंगलाचं वैभव पाहिलंय, अनुभवलंय. म्हणून या जंगलांविषयी त्यांना अपार श्रद्धा आहे. जनावरांची शिकार होऊ नये, जंगल तोड होऊ नये, जंगलं जाळली जाऊ नयेत म्हणून खंदे रक्षक होऊन रात्रंदिन हे आदिवासी जंगलाला पहारा देतात. सरकार प्रयत्न करतंय, अनेक संस्था प्रयत्न करतात. आता यांना आपल्यासारख्या निसर्गप्रेमींनी साथ देणं आणि जंगल वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. भलाडा के ऊपर साइड की जो अंगार चालू थी उसको हम कंट्रोल करके अभी चड्डू पाटी साइड में कौन से एरिया में अंगार चालू है और हमारे मजदूर किधर कंट्रोल कर रहा है या नहीं कर रहा है उसकी देखरेख करने के लिए और वो फायर कंट्रोल करने के लिए हम लोग जा रहे हैं. रास्ते में यहाँ से तकरीबन 1.5 किलोमीटर दूरी पे टाइगर के और बीबर्ड के पगमार्क रोड पर ही है. आड़ा गया हुआ है और भलाडा के करीब में है. हमारे को यहाँ पे अभी डायरेक्ट साइटिंग बाइसन का हुआ और यहाँ पे सांबर, भेड़की, हरिन, लेपर्ड, टाइगर और बियर ये प्राणी यहाँ पे दिखाई देते हैं. अभी पानी की व्यवस्था कम होने की वजह से साइटिंग ज़्यादा हो रहा है. जंगल पाहण्यासाठी काही पर्यटक इथे आलेले आहेत. आम्ही इथे राहतो चिखलदऱ्यालाच, पण मेळघाटमध्ये हे प्राणी आहेत इथे माहीत झालं तर ते पाहण्यासाठी आलो आम्ही. खास मेळघाटात राहतो पण त्या जनावर खास जंगलात पाहण्यात मजा आहे म्हणून ते पाहण्यासाठी आलो. जर आम्ही उन्हाळ्याची सुट्टीमध्ये मुलांना घेऊन सहलीसाठी चिखलदऱ्याला आलो आणि चिखलदऱ्यावरनं इथे मेळघाटमध्ये जंगल पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे पाहत असताना आम्हाला अजूनपर्यंत तर काही कुठलं जनावर वगैरे दिसलेलं नाही. ही खंत मनाशी आहे की बाबा निसर्गाचा असा समतोल बिघडलेला आहे का, जनावरं नाहीशी झाले आहे का. मेळघाटातील या अभयारण्यानजीकच सातपुड्याच्या अगदी दक्षिणेकडे गाविलगड ही पर्वतरांग आहे. गतकाळातील वैभवशाली गड, किल्ले समक्ष जाऊन पाहण्यात वेगळीच मजा आहे. चला आता आपण गाविलगडाकडे जाऊया. विदर्भामध्ये अनेक भव्य मजबूत किल्ले आहेत. त्यापैकी सर्वात मजबूत, विशाल असा गाविलगड किल्ला आकारमानाने सर्वात मोठा असावा असा दिसतो. 5-6 चौरस किलोमीटर परिसरामध्ये ह्या किल्ल्याची इतिहासकालीन व्याप्ती पूर्वजांच्या पराक्रमांची साक्ष देते. चारही बाजूंनी उंचच उंच नैसर्गिक कडेकपारींनी वेढलेला गाविलगड 84 वर्ष वऱ्हाडची राजधानी म्हणून गौरवला गेलाय. साधारणतः 1000 वर्षाचा इतिहास असलेल्या या किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादव कुळातील आहे. यादव म्हणजे गवळी. त्यांचं साम्राज्य तापी नदीच्या तीरापर्यंत गेलं होतं. या साम्राज्याचं संरक्षण व्हावं यासाठी बांधलेला हा गवळीगड किल्ला पुढे अपभ्रंश होऊन गाविलगड किल्ला झाला. भरभराटीच्या काळातील इथली संपन्नता आजही जाणवते, पण भग्न अवस्थेत. इथे एकूण 7 प्रचंड मोठ्या तोफा आहेत. बिजली तोफेच्या पुढे असलेली कीचक दरीची खोली आजही उरात धडकी भरवते. खांब तलाव आणि विस्तीर्ण देव तलाव इथे आहे. देव तलावाच्या जवळ उभं राहून समोर नजर टाकली तर अनेक महत्वाच्या वास्तू या ठिकाणी दिसतात. पूर्वाभिमुख लहान मशिदीची इमारत, मोठ्या नैसर्गिक काळ्या पाषाणावरील भव्य सुंदर इमारत, मंदिराप्रमाणे घुमट असलेली पडकी इमारत, देवाविना छिन्न विच्छिन्न अवस्थेतील शिवमंदिर, गाविलगडमधील सर्वात महत्वाची आणि मोठी वास्तू म्हणजे जामा मस्जिद, तीही भग्न अवस्थेत आहे.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या गाविलगड किल्ल्यासह काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे आपलं सौंदर्य गमावलेले कितीतरी गड किल्ले आपत्तींशी मुकाबला करतायत. अजिंक्य असा गाविलगड आजही झुंजतो आहे. महाराष्ट्राचं भूषण असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प. अतिशय संपन्न वन्यजीवन असलेला ह्या व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राण्यांचं दर्शन कठीण असलं तरी त्यामागं बरीच कारणं आहेत. हिली टेरेन व दाट जंगल यामुळे व्याघ्र दर्शन किंवा वन्य प्राण्यांचं दर्शन येथे होत नाही. परंतु अतिशय संपन्न असलेला हा व्याघ्र प्रकल्प अनेक प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. पुनर्शोध लागलेला रानपिंगळ्यापासून ते अनेक औषधी वनस्पती मेळघाटमध्ये पाहायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाटाकडे पर्यटक फारसे येत नसले तरीही संपन्नता हे मेळघाटचं एक वैशिष्ट्य आहे. जंगल वाचवूया, पर्यावरणाचा समतोल राखूया. प्रचंड प्रमाणावर जंगलतोड झाल्यानं उघडे बोडके पडलेले डोंगर आता नको आहेत. त्यांचं हिरवं वैभव त्यांना प्राप्त करून देऊया. मानवाच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आहेत. त्यापैकी पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करायला हवं. नैसर्गिक जलचक्र विस्कळीत झालं आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी अधिक होत आहे. हे थांबवायचं तर नैसर्गिक शेतीचा, वृक्ष पुनर्लागवडीचा पुनर्विचार करून पाण्याचा योग्य वापर करायला हवा. अग्नी जसा उपयोगी तसा दाहक, त्यावरही काळजीपूर्वक नियंत्रण ठेवायला हवं. जागतिक तापमान वाढ नियंत्रित करता येण्यासारखी आहे. त्यासाठी वायू प्रदूषणावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पर्यावरणाच्या, प्रदूषणाच्या या ज्या सर्व समस्या जाणवत आहेत, त्या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे. मेळघाट सारख्या असंख्य जंगलांना, तिथल्या मुक्या जीवांना सुखानं मोकळा श्वास घेऊ द्या. जगा आणि जगू द्या. जंगल वाचवा, झाडं वाचवा, प्राणी वाचवा. ही आपली समृद्धी वाचली तरच आपलं भविष्य उज्ज्वल असेल. नाहीतर उजाडलेल्या जंगलांप्रमाणे, उघड्या बोडक्या डोंगरांप्रमाणे, विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटाप्रमाणे माणसाचं जीवन रणरणत्या धगधगत्या अग्नीत भस्म व्हायला वेळ लागणार नाही. प्रदूषणाच्या विळख्यातून संपूर्ण मानवजात मुक्त होईल, यासाठी आपलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. मेळघाट सारख्या असंख्य जंगलांमध्ये वाघाचं वास्तव्य असणं म्हणजे ते जंगल परिपूर्ण नैसर्गिक परिसंस्था असण्यासारखं आहे. अतिसूक्ष्म जीव ते प्रचंड अशा वाघांपर्यंत सर्व जीवांचं अस्तित्व हे सृष्टीचक्रात महत्त्वाचं आहे. नैसर्गिक संपदेबद्दल जागरूक व्हा. चला, अमानुष कृत्यातून होणारी या मुक्या जीवांची हत्या आता तरी थांबवूया आणि निसर्गातील कणाकणातील चैतन्य शक्तीला हृदयापासून साद घालूया. चैतन्य शक्तीच्या मूळ गाभाऱ्याला स्पर्श करून मानव जन्म धन्य करूया. निसर्गातील, वसुंधरेतील, प्राणीमात्रातील झाडं, झुडपं, वेली, पशुपक्षी, डोंगरदऱ्या, नदी, झरे, सृष्टीतल्या अणुरेणूतील कणाकणातील चैतन्याला कोटी कोटी प्रणाम.